मॅच पाहतोय त्या सिच्युएशनचे सॉन्ग देखील आपण अगदी पाहायला मिळतं. अनेकदा अभिभागच्या विरोधामध्ये अजय बसमानं धुपादार बॅटिंग केल्या, मात्र यावेळी मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं अजय बसमाला. गोलंदाज अभिभागना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये रुपेश बसमा आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होता 4थ्या क्रमांकावरती. क्रिकेटचा बराचसा अनुभव या खेळाडूकडे आपण सातत्यानं पाहतो. मात्र संघाची सलामीची जोडी या फलंदाजाला पण सातत्यानं सलामीला येत होत असताना पाहायला मिळतोय. मात्र आज वेगळी प्लॅनिंग पाहायला मिळतं. आज तब्बल 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इन ऍक्शन मध्ये षटका दिला. या बॅटचा चेंडू मिस्टर मिक पुन्हा एकदा फटका बसला. एसटी रक्षक चंदर वाघला जर आपण पाहतो बॅकअप दमदार राहिला जाता महेंद्र वाघ या खेळाडूच्या माध्यमातून तोपर्यंत एक सिंगल मिळाली जाते. एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकीवरती 24 धावा बनला जातात. अंकुश बागचं मागडं षटक त्यामध्ये 21 धावा पूर्ण खर्च केला होता. एक विकेट त्याच्या नावावरती राहिल्या होत्या. अविनाश वाघचं षटक पहिला चेंडू वाईड प्लस 1 धाव त्यामध्ये 2 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. आणि त्यानंतर महत्वाची विकेट अर्थातच मातेरा संघाची रन मशीन अजय भस्माला परतावा लागला होता आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट केले जातात. एका धावेच्या मदतीने 24 वरती संघ पोहोचलाय. उर्वरित षटकामधील काही चेंडूचा खेळ बॅलन्स फर्निचर डिस्ट्रॉय पाठीमागचा दरवाजा उघडा ठेवला आणि त्यानंतर चेंडू स्टँड वर दादळला. धक्का क्रमांक 3 टीम माथेरानला. ओमकार पारधी बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. 2 झटके दिलेत अविनाश वाघना. ओमकार पारधीला देखील परतावा लागला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो रामदास बसमा आणि रुपेश बसमा. हे बसमास बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता जे काय करायचंय त्या 2 फलंदाजांना करावं लागेल असं वाटत होतं. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांमध्ये 50 प्लस धावा संख्या टीम माथेरानच्या बनला जातील. जोपर्यंत अजय बसमा होता मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. मोठे ब्लास्ट आपण त्याच्या बॅटमध्ये पाहिले होते. तब्बल 3 चौकार एका षटकाराच्या मदतीने त्याचा बॅटिंग स्कोर राहिला होता. कट करायचा होता. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. गुडलेन स्पोर्टची सफर राहिली जाते. फलंदाजांना बीट करत चेंडू स्टॅनच्या मागे विकेट किपरच्या दस्तरामध्ये बिसवला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. निर्धाव चेंडू आता फेकले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक कसा असावा असं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन अवीच्या माध्यमातून जरूर दिला जाता. अंकुश बागनं जरूर थोडासा मार खाल्ला होता आणि त्यानंतर बॅकअप त्याच्या पाठीमागून चांगलं पाहायला मिळतं. अभिभागच्या माध्यमातून चांगला बॅकअप पाहायला मिळतं. धाबसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळतं. 24 या धाबसंख्येवरती 3 विकेट. बॅटची गडा स्थानच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावलाय आणि लगातारचा 3रा झटका दिला या षटकामध्ये. अविनाश वाघनं टीम माथेरानला. रामदास बसमा बॅक टू द डगआउट. संदीप वीर आता मैदानावरती दाखल झाला. या गोलंदाजाला सातत्यानं आपण गोलंदाजी करत असताना पाहतो. माथेरान एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाला आपण सातत्यानं म्हणतोय. तब्बल 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 फलंदाज बाद झालेत. रुपेश बसमा आणि संदीप वीर अशी जोड सगळे मैदानावरती पाहायला मिळतं. वेगवान चेंडू तेज तर्रार पाहायला मिळतं. वेग भरपूर गोल्डन स्पोर्टची सफर राहिली जात्या. टप्पा पडल्यानंतर चेंडू स्टॅनच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये बिस्तपला जातो. षटक क्रमांक 2 अर्थातच 12 चेंडूचा खेळ संपलाय. संघाची टोटल धावसंख्या 24 वरती 4 विकेट. धरतीवरी तू ये देवराया मिळतील बघाया बुवा
सुमेशजीच्या 2 षटकांचा बादली खेळ संपला. 24 बंडला 4 विकेटच्या मध्ये संपन्न केल्या टीम वाघाची वाडी संघानं. तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय महेश वाघ. या गोलंदाजाला तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी या गोलंदाजच्या माध्यमातून पाहतोय. उजव्या हाताचा गोलंदाजा दोन्ही साईडला चेंडू फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आपण पाहतोय. मात्र तो गोलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. राईट हँड उभरत विकेटने गोलंदाजी करतोय. क्लिक करण्याचा प्रयत्न फटका फसला. क्षेत्ररक्षक अशोक वाघला बीट केला जातो. झेलचा चान्स बनला होता मात्र इथून झेल सोडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चेंडू स्टॉप केला जातो. बबन वाघच्या माध्यमातून बॅकअप चांगलं राहिलं जातं आणि तोपर्यंत 2 धाबा मिळाल्या जातात. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या धावफलकीवरती जाऊन पोहोचली जाते. 26 धाबा या धावफलकीवरती पाहतोय. 1 स्टार वाघाची वाडी संघाने नाणेफेकीचा कॉल पहिला जिंकला होता आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय स्वीकारला होता. पहिल्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं थोडासा जरूर महागडी गोलंदाजी केली होती आणि त्यानंतर बॅकअप चांगला. यावेळी बऱ्याच उशिरानं रुपेशचा क्लास पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल सीमा पार. एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. बोकड कुणीतरी चोरून नेलेलं इथून. स्क्रीनवरती चेक केला जाईल. जे योग्य तो निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू निश्चित. हिट विकेट इथून चेक केला जाईल. इस फलंदाज बाद असेल. हिट विकेट इथून पाहायला मिळाला. फलंदाजाचा पाय स्टंपवर त्या झाला आणि त्यानंतर बिल डिस्ट्रॉय झाला होत्या आणि इथून मात्र फलंदाजांना बाद व्हावा लागेल. रुपेश बसमा बॅक टू द डगआउट. डगआउटच्या दिशेनं 5वा धक्का लागलाय टीम सचिन 11 माथेरान संघाला. सव्वीस धावा सतत धावफलकीवरती पाहायला मिळतात. महत्वाची विकेट. अजून एक फलंदाज बाद झाला. तब्बल 5वा धक्का लागलाय टीम माथेरानला जिथे आपण पाहतोय रुपेशला परताबा लागला जातो. योगेश पारदी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. उशिराने या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये दाखल करण्यात येत असताना पाहायला मिळतं. संघाची धाबसंख्या अगदी 26 या धाबसंख्येवरती संघ पोहोचला गेला. कमबॅक याही षटकामध्ये पाहायला मिळतं. अविनाश वाघ नंतर महेश वाघ या गोलंदाजाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. उजव्या हाताचा बिग बान गोलंदाजी पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून दोन्ही साईडला कट करण्याची क्षमता या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आता माथेरान संघ धाबसंख्येवरती स्थिर आपल्याला पाहायला मिळतो. चांगला चेंडू गुडलेन स्पोर्टची सपा राहिली जाते. आपटे पार चेंडू मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला जातो. योगेशला मैदानावरती शांत केला जातो. अगदी नाकासमोरून चेंडू रिलीज केले जातात आणि यामध्ये गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू वारंवार डॉट चेंडू फेकले जातात. चांगली गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. कमबॅक आणि कमबॅक याही षटकामध्ये करून दिला जातो. 4 षटकांमध्ये कितपर्यंत धाबा बनल्या जातील यावेळी पाहावं लागेल. पंच आमच्याकडे पाहतात. हा चेंडू खराब आहे. इथून मात्र पंच निश्चित दर्शवतात वाईट चेंडूची सांगता केली जातात. अतिरिक्त एका धाब्याच्या मदतीने संघाची धाबसंख्या 27 धाबा या धावफलकीवरती पाहायला मिळतात. 27 बनल्यात आतापर्यंत. अद्याप पाहायला घेतो पहिलं षटक अंकुश वाघचं महागडं होतं. त्यामध्ये 21 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या. अविनाश वाघचं षटक अवघ्या 3 धाब्यांचं त्यामध्ये महत्वाच्या 3 विकेट त्यानं संपन्न केलं होता. आणि तिसरं षटक महेश वाघचं पहिल्या चेंडूपट्टी 2 धाबा, दुसऱ्या चेंडूपट्टी विकेट, तिसरा चेंडू डॉट आलाय आणि चौथा चेंडूतून खराब वाईट चेंडू फेकला होता. उर्वरित 3 चेंडूचा अद्यापही खेळ बॅलन्स असणाऱ्या
वेगवान चेंडू पाहायला मिळतो. गुडलिन स्पोर्ट वरती चेंडू आदळला जातो. उसळी खाली राहिली जात्या. फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये बिसावला जातो. त्या स्टँडच्या मागे चंदर वाघला पण पाहतो. सातत्यानं माइंड मास्टर विकेट किपर म्हणजे ज्या खेळाडूला सातत्यानं पण पाहतो. बेस्ट फिल्डरच्या अनेक किताब या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात. गतवर्षी देखील आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांना बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हे किताब त्याने जिंकला होता. मात्र यावेळी क्षेत्ररक्षण करत असताना लाजवाब एफर्ट पाहायला मिळाला. मिस टायमिंग चेंडू हवेमध्ये डीपला क्षेत्ररक्षक अशोक वाघ येतोय चेंडू वरती. यावेळी चुकी होणार नाही. फलंदाज बाद धक्का क्रमांक 6 टीम माथेरानला. योगेश पारधी बॅक टू द डगआउट. इन मध्ये संदीप पारधी आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथून मात्र संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडायला लागला जातो. इथून बागाचे बाडे संघ पुन्हा एकदा डीप मध्ये चेंडू रिलीज होतो. अशोक वाघ एका हाताने चेंडू अडवला जातो. फेकी खराब. या ओव्हरथ्रोच्या धावा मित्र म्हणून भरपूर महागात पडल्या जातील टीम वाघाची वाडी संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या रात्रीमध्ये देखील वाघाची वाडी संघ पण पाहिला होता. शेवटच्या मॅच मध्ये इथे प्रकाश वीरची सेना पण पाहिली होती आणि या रीतीचं क्षेत्ररक्षण त्यांना भरपूर महागात पडलं होता. तिथून मात्र घरचा रस्ता पकडावा लागला होता. मात्र पराभूत व्हावा लागला होता. या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं होता. मात्र त्याच रीतीची आता क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला होता. अशोक बागच्या माध्यमातून षटक क्रमांक इथून 3 संपले. 3 षटकानंतर संघाची टोटल धावसंख्या 10 फलकेवरती 30 रन ऑन कंप्लीट. 30 वरती 6 विकेट. हर घर में अब एक ही नाम. मध्ये कितपंत धाबा बनल्या जातील आता याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा या जर लागल्या गेल्या. गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. सांघिक कोट्यातील 4 आणि वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक. छोटा पॅक बडा धमाका रुपेश वाघ. पहिला बॉल. इथून मात्र पंच सांगतील की हा चेंडू खराब आहे. उजव्याच्या बाहेरून जाणारा बदर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव मिळाली जाईल. एका धाबेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते. 31 ते आकड्यावरती संघ पोहोचला जातो. ज्यामध्ये आपण पाहत होता फ्रेंडशिप अनलिमिटेडच्या वतीनं गाडेश्वरच्या मैदानावरती नाईट रजनी स्पर्धा पण पाहिली होती. त्यामध्ये देखील या 2 संघांमध्ये युद्ध आपण पाहिलं होता. 6 मध्ये 23 बनवायच्या होत्या. अविनाश वाघनं बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होत्या. मात्र 11 धाबेनं तो सामना गमावा लागला होता वाघाची वाडी संघाला. मात्र पुन्हा एकदा तेच बॅटल मैदानावरती रंगला जातोय. मात्र इथून कोणता संघ कोणत्या संघावरती भारी पडेल हे उत्तरार्धामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये कितपत धाबा इथून बनल्या जातील. अंतिम शेवटचं षटक प्रगती पथावरती असताना पहिलं चेंडू वाईट आणि त्यानंतर डॉट बॉल. गतीमध्ये बीट केला जाता. धाब्यांसाठी निघालेत. इथून पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल तर कंप्लीट झाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली जाते. बायच्या स्वरूपात मध्ये एक धाव मिळाली जाते. एका धाबेच्या मदतीने संघाची धाबसंख्या 32. या धाबसंख्येवरती संघ पोहोचला जातोय. संदीपला निश्चित आपण पाहतो. पुन्हा एकदा बीट केला जातो. यावेळी संदीप वीर आणि संदीप पारधी अशी जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. उर्वरित त्या षटकामधील आपण जर का पाहायला गेलो तर काही चेंडूचा खेळ संपला जातो आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केली जाते. गोलंदाजाच्या माध्यमातून रुपेश तयाऱ्या पुढे सरसावले होते. समोर खेळायचा होता. लॉंग ऑफ मध्ये फटका सजवायचा होता. ठप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्पिन चेंडू पाहायला मिळतो. फलंदाजांना बीट केला जातो आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू बिस्तावला जातो. अजून एकदा डॉट बॉल. मैदानावरती कमबॅक आता मैदानावरती पाहायला मिळतोय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ संपला जातो.
ताडभरती चेंडू आदळला जातो. ताडभरती चेंडू आदळला जाता. पुन्हा एकदा मात्र एक सिंगल मिळाले जाता लेगबायच्या स्वरूपामध्ये आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. षटकामधील काही चेंडूचा उर्वरित खेळ घ्या बॅलन्स आहे. रुपेश गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. समोर खेळायचा होता आणि इथून मात्र एंड ऑफ द बार चेक करायचा वाईट साठी. ओके आणि इथून मात्र चेक केला जाईल म्हणून स्क्रीन वरती निश्चित आपण पाहतो जबेचा चेंडू कोणत्या रीतीने रिलीज केला होता गोलंदाज रुपेशनं. समोर संदीप पारदीला पण पाहिला होता. ढंगॉन मध्ये खेळायचा होता टप्पा पडला थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय आणि इथून मात्र जो काय निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. आणि चांगली गोलंदाजी राहिली गेल्या अद्याप या षटकामध्ये कमबॅक देखील पाहायला मिळतो. अंकुश वाघचं षटक बघताच या दोन षटकांमध्ये पाहिलं हे संपाय सिग्नल फेअर डिलिव्हरी डॉट बॉल येतोय आणि एंड ऑफ द ओव्हर पहिला डाव इथे संपलाय. पहिल्या डावानंतर संघाची धावसंख्या धाव फलकेवरती 33 बनल्यात. येणारे 24 बॉल आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या ते 34 डावा ते मग 1 स्टार वाघाची बाडी संघाला. बोला जय सेकंड राऊंड मधील दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर पहा कॉमेंटेटर आमचे साथी समालोचक आजच्या रात्रीतील सुनील लांबोरे आपल्याला विनंती करतो. पहा आमचे आज जर पाहिले तर आकाश शेळके सर पोहोचलेत आताच आपल्याला आमंत्रित करतो यायचं आपण लगेच व्यासपीठावरती. सुनील लांबोरे कुठे असेल तर लगेच आपण. आणि जवळ मैदानाच्या आतमध्ये आम्ही पुन्हा एकदा अनाऊन्स करतो. पहा चाकण टीमचे कॅप्टन पप्पू भोईर आणि त्यांच्या समेत पहा त्यांच्या अगेन्स्ट कोंबलवाडी संघ आपला कॅप्टन देखील पाठवायचं. 4 ओव्हरची मॅच या ठिकाणी असेल. पहा पुढचा सामना आपल्या समोर येतो. वर्तमान लढत आपल्याला पाहायला मिळेल उत्तरार्धामध्ये आवाज ऐकूयात. इथं आपण जर पाहिलं तर आमचे एक सिनियर समालोचक लेजंड समालोचक व्हाईस ऑफ चिंचोली आकाश शेळके सरांचा आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून लपून मला ये गो बेटा. पाहता टेलिस कॉल टॉस जिंकला कोंबलवाडी संघाने. पहिल्यांदा डिसिजन सांगायचं आम्हाला. बॅटिंग 4 ओव्हरची मॅच असेल. पहा अगदी समोर आपण पाहता चाकण संघाचे कॅप्टन आहेत. चाकण संघ एक चांगला इन्फॉर्म मध्ये चालतं. अगदी 4 ओव्हर मध्ये आपण बॅटिंग करणार असतो. किती धावांपर्यंत अगदी या ठिकाणी समोरच्या संघाला आव्हान आपण ठेवाल? 50-55. 50-55. कोंबलवाडी संघ चांगला मोहन पारदीची ओळख का बॅटिंगच्या जोरावरती संघ अनेक मैदानावरती खेळताना पाहिला. थँक्यू सो मच. होते कोंबलवाडी टीमचे कॅप्टन. येस पहा आपला डिसिजन आता त्यांच्या आपल्या विरुद्ध गेला. त्यांना पहिल्यांदा बॅटिंग करायचे. 50-55चं टार्गेट देण्याचं त्यांनी ठरवलं. आता आपण गोलंदाजी कशा प्रकारे कराल? अगदी 4 ओव्हरची मॅच. 4 ओव्हर सामना आहे म्हटलं आम्ही 40च्या आत कसं पण रोखण्याचा प्रयत्न करू.
आणि आम्ही टॉस जिंकलो असतं तर क्षेत्ररक्षण करणार होतो. येस, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणेच या ठिकाणी डिसिजन आला. थँक्यू सो मच, विश ऑल द बेस्ट. जवळ मैदानाच्या आतमध्ये जिथे आवाज ऐकाल पुन्हा एकदा या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये अगदी आमच्यासाठी वेळ दिलाय ते आमचे अगदी जिवलग समालोचक, त्यांचा आवाज आपण पाहिला कानपोली टुर्नामेंटमध्ये सातत्याने ऐकताय. आज आमच्या सोबत जोडले जातील आकाश शेळके सर, वाईस ऑफ चिंचवली. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 33 झालं, 34चं टार्गेट असेल सेकंड आपला. धावा शेस करायच्या त्या म्हणजेच वाघाचीवाडी या संघाला 1 स्टार वाघाचीवाडी संघ. सेकंड आपला आपण पाहतो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला जरूर बॅटिंग पाहायला मिळते. पहा इथे जरूर आपण पाहतोय सुरुवात झालेली आहे सिंगल सॉफ्ट हँडनं खेळायचा प्रयत्न अवी वाघचा, अंकुश वाघचा. अवी आणि अंकुश हे 2 फलंदाज आहेत आघाडीचे. सुरुवात आपण पाहिली फिल्डिंग जी केली त्यामध्ये आपण पाहिलं की अगदी सचिन इलन माथेरान संघाला 33 वरती थांबवलं आणि 34 धावांचं आव्हान आता 4 षटकामध्ये पाहायला मिळतंय. अविनाश आणि अंकुश हे 2 बंधुराज पाहायला मिळतील धावा चेस करण्यासाठी. सुरुवातीच्या पहिल्या बॉलला अजय भस्माच्या आपण पाहतो की 1 रन आलेली आहे. पुढचा बॉल खेळण्यासाठी खेळाडू देखील सज्ज राहील, समोरून गोलंदाज देखील सज्ज. फॉर द विकेट. ओ पहिलाच बॉल, अविनाश स्वागत केलंय, वेलकम षटकार. 6 रन्स खातो पण अविनाश वाघचं. सुरुवात भरपूर छान पाहायला मिळते. अविनाश तंत्रशुद्ध फलंदाजा आणि अजय भस्मा म्हटलं तर तेवढ्याच चांगल्या कॅलिबरचा खेळाडू. दोघांना व्यावसायिक गटामध्ये आपण खेळताना पाहतो, मग PPL असेल RPL असेल या स्पर्धा गाजवल्या तर दोन्ही खेळाडूंनी. असं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अगदी बेटल इंटरेस्टिंग पाहायला मिळते. अगदी जवळचे मित्र देखील आहेत, परंतु खेळामध्ये मित्रता बाजूला राहते. फॉर द विकेट. हा बॉल पहा, चेंडू तिकडे लाऊड शॉट पंचांकडे अपील साकारतायत. अपीलला फेटाळले पंचांनी पूर्णपणे आणि ते आपण पाहतो की निर्धाव बॉल पाहायला मिळतो. डॉट बॉल आलेला आहे. थोडासा प्रेशराईज करायचा प्रयत्न इथे राहिला आहे टीमचा, यातील मात्र शंका नाही. या संघाची धावसंख्या जी आहे ते आपण पाहतो की 8 वरती आपल्याला पाहायला मिळते. 8 रन. अजय भस्मा पाठलाग करायचा तो म्हणजे 34 धावांचा. वन वर्ल्ड टेनिस क्रिकेट वाहिनी आज आपल्यासोबत जॉईंट आहे आणि चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट या स्पर्धेला करत असताना लख प्रकाशामध्ये आज आपण पाहतोय जबरदस्त असं आयोजन. वल्लभ फणसवाडी ग्रामस्थांचं, शिवतेज क्रिकेट संघाचं. लॉंग ऑफला फिल्डर आहेत, सेकंडचा चान्स घेत आहेत. ओ सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगलं कॉर्डिनेशन, चांगलं कॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं अगदी कॉम्बिनेशन 2 खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. वाईल्ड जजमेंट. रन संख्या 2 अविनाश वाघच्या खात्यात, एकूण धावसंख्या 10 टोटल वरती. अविनाश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला गोलंदाज अजय. यावेळेला फटका फसलाय, फिल्डर आहेत. लेग स्लिपला रिले कॅच, यस ऑर नो. जीवन दान. सेकंडचा कॉल आहे की नाही हे पाहणं गरजेचं. झेल सुटलाय. आणि इथे आपण पाहतो अगदी हा मोठा जीवनदान मिळतोय. लास्ट मोमेंटला असं वाटलं की बॅटरला देखील की इथे कॅच पकडले की काय, पण जसं मायक्रोफोन मधून आवाज कॅच पडली खाली, पहा तिकडे. आणि नाराजगी व्यक्त केली आहे खेळाडूंनी, कारण महत्वाचा खेळाडू आहे आणि महत्वाची विकेट देखील आहे. कारण वाघाचीवाडीचं टेनिस क्रिकेट हायलाइट केलं अविनाश वाघनं. स्ट्राईक एंडला तो राहील. अंकुश वाघला स्ट्राईक आता इथून सेफ आहे तो सध्या. 5 चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं डिलिव्हर्ड केलेत. टोटल एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे ड्युअल डिजिटला 10. 10 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचा 1 बॉल, 11 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार अजय भस्मा. ओव्हर बॅटनं स्मॅश केलाय. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फिरून केलेत अंकुश वाघच्या बॅटमधून. दणदणीत षटकार. कसा फडफड करतई झेंडा यो
अप्रतिम संगीत. टीमची धावसंख्या टोटल 17 वरती पाहायला मिळाली. 17 धावा, 0 विकेटचा मोबदला. येणारे 18 बॉल, 17 धावांची गरज. रोमांचक अशी मॅच दोन्ही तुल्यबल्ल संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. जरूर सुरू आहे. 21 ला दरम्यान आपण सन्मान करूया आजच्या रात्रीमध्ये ज्यांनी आपल्याला आवाज दिला ते सानपडाचा गोड आवाज. आणि फक्त सानपडाचा गोड आवाज नाहीये तर व्यावसायिक गटातील एक जबरदस्त खेळाडू आहे. मग आपण पाहतो की अगदी सचिन मोरे असतील, मिस्टर आयकॉनिक, त्यानंतर आमचे सध्याच्या घडीला जे चांगल्या पिकला ट्रेंडला आहेत ते आमचे अगदी आपण पाहतो शॅम्बो सोबत ज्यांनी चांगला क्रिकेट खेळला ते आमचे सुनील लांबोर सर यांचा आपण इथे सन्मान करतोय. मी त्यांना विनंती करेन आपला सन्मान आपण स्वीकारायचा. आमच्या पालेबुद्रुक फणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने हा सन्मान इथे जरूर आपण पाहतोय त्यांचा केला जातोय आणि त्यांचा हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेटर आहेत, तितके चांगले समालोचक देखील आहेत. आणि व्यावसायिक गटामध्ये आपण पाहिलं की चांगला क्रिकेट ते सध्या सातत्यानं खेळताना पाहायला मिळतात. गुड लक, खूप खूप शुभेच्छा सुनील तुम्हाला. मॅचकडे मी घेऊन चलेन. दरम्यान आपण पाहतो अगदी मॅचमध्ये टोटलला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच इथे एकूण आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेला टोटल झालेली संख्या आहे ती म्हणजेच 18. चांगला चेंडू आहे, वारंवार चांगले चेंडू फेकले जात आहेत. बॉलिंग मार्फत गोलंदाज देखील सज्ज. धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडासा आपण पाहतोय की बॅकफुटला आहे माथेरान संघ, परंतु इथे चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. फटका चांगला आहे, सरळ बॅटनं स्ट्रेट ब्लॅक स्क्रीनच्या अलीकडच्या बाजूने ऑर्थोडॉक्स शॉट खेळलेत आणि कार्पेटच्या दरा बॉल बाउंड्रीच्या पलीकडे 4 रन मिळत आहेत. चौकार. लेटकटचा प्रयत्न होता कारण बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न गोलंदाज राहिला आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलला इलिगेशन भरपूर चांगलं आणि त्यानंतर आपण पाहतो विकेट किपर बॉल पकडतोय. वाईटचा इशारा पंचांचा अतिरिक्त 1 धाव टीमला मिळते. एका धावेनं 23 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. आडव्या बॅटनं स्मॅश केलाय. सुपर पॉवरफुल पंच. बॉल पिकअप शॉट्स आकाश मार्गाने संचार करत धगात लाइटिंग लावत सारांसाठी षटकार. बाबा एका बाजूने अविनाश, एक बंधुराज, दुसऱ्या बाजूने दुसरा बंधुराज अंकुश. दोघांनी विजयाला अंकुश लावलाय. इथून मात्र माथेरानच्या क्लीन बॉल दांडी गुल केली आहे. रामवीर माथेरान एक्सप्रेस त्रिफली वाकवली आहे आणि यष्टा वाकवत असताना परतीचा रस्ता अंकुश वागला दाखवलाय. विकेट आली पहिली आणि विकेट पडली 29 ला 1. या डेंजर बॉलर नाही नाही, तुमचा आवाज नाही डीजे पेक्षा जास्त मोठा. ए बात. फटका चांगला खेळलाय. मिड विकेटच्या रिझर्व मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग साठी भाई इफर्ट दिलं तिकडे. बॅकअप चांगलं. तोपर्यंत रन घेत असताना जरूर या बॉलवरती आपण पाहतो की 2 धावा मिळतात. 2 धावसंख्या पुढे 31 वरती संघ टोटलला आपण इथे पाहतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे 31. पाठलाग करायचा 34चा. फक्त 3 धावा दूर आहेत. मॅचला इझिली हँडओव्हर केली आहे आणि मॅच इझिली आपल्या बाजूने झुकवली आहे. इथून मात्र बॅटिंग करत असताना सेकंड आपला वाघाची वाडी संघानं. ही चांगली होती. नाही, हा फुसका बार होता थोडासा. चांगला आवाज आला पाहिजे. लगेच नाव नोंदवण्यासाठी आम्ही इथून तुम्हाला बोलू. चांगले चांगले कलाकार आहेत आज आदिवासी समाजामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतात.
बिल्डिंग वरून चांगल्या शिट्ट्या आल्यात. बिल्डिंगचे प्रेक्षक तुम्हाला नाव नोंदवायचं इथे. मॅचकडे आपण जाऊया. आडव्या पॅटने खेळायचा प्रयत्न पहा. फायनल खेळले, जागा आहे, कोणी फिल्डर नाही, वॅकंड एरियात बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळत आहेत. 4 विजय स्ट्रोक 1 स्टार वाघाची वाडीनं आणि दुसऱ्या फेरीतून तिसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश